कला क्रीडा महोत्सव चालू आहे आणि 34वा हा उत्सव सोहळा आहे. तर आपण ते आतमध्ये बघूया जाऊन. आणि त्यातपूर्वी मला आपल्याला एंट्रीला जाताना काही लोक भेटले, म्हणजे त्यांचं रनिंगमध्ये वगैरे त्यांचा म्हणजे नंबर वगैरे आला, आपण त्यांनाही भेटूया. तर चला मग या. तर आपल्यासोबत आहे ना काही उल्हास लॉड्रिक्स मधून एक काका आपल्याला भेटले. त्यांचं वसई तालुका कला क्रीडा महोत्सवमध्ये त्याच्यामध्ये काका भेटले. 100-200 मीटरमध्ये मला ब्रॉन्झ मेडल भेटलेलं आहे. आणि मी रेल्वे पोलीसमध्ये असिस्टंट इन्स्पेक्टर आहे. 12 तास 24 तास नोकरी करून व पब्लिकची सेवा करून ज्यांचा सोना राहिला, ट्रेनमध्ये बॅगा राहिले आणि लॅपटॉप राहिले, मोबाईल राहिले, त्यांचे परत देऊन माझं तिकडे सुद्धा भरपूर नाव आहे. आणि मी 24 तास 12 तास नोकरी करून सध्या प्रॅक्टिस करत आहे. दीड तास दररोज प्रॅक्टिस करून आज मी फायनल येते. या याच्यामध्ये गेममध्ये ब्रॉन्झ मेडल मारलेले 2 ब्रॉन्झ, 100 मीटरमध्ये ब्रॉन्झ भेटलेलं आहे आणि 200 मीटरला ब्रॉन्झ आहे. आणि माझं गोवा येथे नॅशनल येथे सिलेक्शन झालेलं आहे. मी नाशिक येथे राज्य पातळीवरती पळालो आहे. तिकडे मला 2 ब्रॉन्झ आणि 2 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ मेडल भेटलेलं आहे. आणि गोवाला माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि मी नॅशनल येथे पळणार आहे गोव्याला. 6 ते 11 तारखेला फेब्रुवारीला माझी गोवा येथे नॅशनल स्पोर्ट्समध्ये माझी शर्यत आहे. तर मी इकडे हे करणार आहे, पार्टिसिपेट करणार आहे. थँक्यू. तुम्हाला पुढच्या म्हणजे स्पोर्ट्ससाठी तुम्हाला शुभेच्छा खूप साऱ्या. आणि इथे हा तुमचा पहिलाच वर्ष आहे का? नाही, मी गेल्या 5-6 वर्षापासून पळतोय आणि गेल्या 5-6 वर्षापासून मी जिंकतोय. 2-2 मेडल मला भेटतात हर वर्षी 100-200ला मी जिंकतोय 50+मध्ये. खूप टफ फाईट रेस आहे. चांगले रनर आहे याच्यामध्ये, चांगले धावपटू आहेत वसईमध्ये. तरी मी 1.5 तास प्रॅक्टिस करून दररोज 12 तास नोकरी करून पोलीसमध्ये असिस्टंट इन्स्पेक्टर असून आणि मी जिंकत आहे. आणि यावर्षी मला 2 स्टारचं प्रमोशनसुद्धा आलेलं आहे. मला यावर्षी 2 स्टारचं प्रमोशन देण्यात येणार आहे. आणि माझं प्रमोशन आहे 26 जानेवारी येथे मला बांद्रा पोलीस स्टेशन येथे भेटणार आहे. तरी मी हर वर्ष प्रॅक्टिस करत आहे. थँक्यू व्हेरी मच. काका, ही तुमची वाटचाल पुढे चालूच आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या खूप शुभेच्छा. तरी धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो, आपल्याबरोबर अजून एक आहे, तर मी त्यांना पण बोलवतो इथे. तर तुम्ही पण या. हिंदी पण बोलू. तर आपल्यासोबत हितेश सिंग यांना सुद्धा इथे पारितोषिक मिळाले आहे, 2य पारितोषिक मिळाले. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. हिंदी क्या बोलेगा? हिंदी बोल. स्पोर्ट्स में अभी मतलब 3रा नंबर आपका आ गया. आपको कौन से इसमें स्पोर्ट्स में आपका 3रा नंबर आया? डिस्कस शुरू होता है, थाली प्रैक्टिस को बोलते हैं अपन, डिस्कस. उसमें मुझे ब्रॉन्ज मेडल मिला है. मैं वेस्टर्न रेलवे में मूवमेंट इंस्पेक्टर के पद पर कार्यरत हूँ चर्चगेट डिपो में. और मैं रात को ड्यूटी से 1:30 बजे आया और मुझे कल पूरा टाइम भी नहीं मिला प्रैक्टिस का, लेकिन फिर भी मैं आया. कॉन्फिडेंस था, प्रैक्टिस करना है, कला क्रीडा में बस मैं कुछ करके दिखाना है. और मैंने किया, अपना प्रयास किया. आप सभी का मेरा सपोर्ट था, मेरे गुरु का आशीर्वाद, भगवान का आशीर्वाद, सबका सपोर्ट से मैं 3rd प्राइज़ लिया. और मैं रेस वॉकर हूँ. एक्चुअली रेस वॉक मेरा मेन इवेंट है. मैं नेशनल लेवल पे 3 टाइम्स गोल्ड मेडलिस्ट भी हूँ मास्टर्स कैटेगरी में. और ये ब्रॉन्ज मेडल इसमें मुझे मिला है आज का. आपका पहला साल या कला क्रीडा में मैं फर्स्ट टाइम पार्टिसिपेट किया. फर्स्ट टाइम इसमें इन्वॉल्व कला क्रीडा में रहने के लिए मैं वसई में ओमनगर में रहता हूँ. मित्रांनो, आपल्या ते वसईमधले स्थानिक रहिवासी आहे आणि त्यांनी मला वाटतं त्यांचे स्पोर्ट्सचे चालूच असतात. तुम्हाला आवड आहे या स्पोर्ट्समध्ये, त्यांची आवड आहे. आणि हा पहिल्यांदाच त्यांनी सहभाग घेतला आणि पहिल्यांदा सहभाग घेऊन त्यांनी 3रा नंबर पटकावले. कॉंग्रॅच्युलेशन तुमच्यासाठी. थँक्यू. आणि असंच दरवर्षी प्रमाणे तुम्ही इन्व्हॉल्व होत राहा आणि प्रथम क्रमांक येईल याची पण आशा बाळगतो. थँक्यू सर. ओके, 50 वर्षाचे आहेत आणि त्यांना थालीफेकमध्ये त्यांचा 2रा नंबर आलाय. तर मला पण बरं वाटलं त्यांचं ऐकून. असं म्हणजे या वयामध्ये त्यांनी थालीफेकमध्ये 2रा नंबर काढला. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. बाकी काय सांगाल? जरा जोर से बोल. पहले जूस पीती जाओ आपके मैदान में भाग तर काकींचं असं म्हणणं होतं की मित्रांनो, ते म्हणजे घरकामं करून आणि त्यांनी या स्पोर्ट्समध्ये भाग घेतला. आणि असं प्रत्येक गृहिणीने करायला पाहिजे. यातून त्यांचा संदेश एक असा जातोय की घरकामं केलेली महिलासुद्धा स्पोर्ट्समध्ये वगैरे भाग घेऊ शकतात आणि आपला नंबर येऊ शकतो. तर ती गोव्याला पण गोव्याला 2रा नंबर काढला आणि फर्स्ट टाइम मला वाटतं उतरला. बरोबर. पहिल्याच ट्रिपमध्ये त्यांनी 2रा नंबर काढला. काकींना शुभेच्छा.
पुढच्या वर्षी पण प्रयत्न करा स्पोर्ट्समध्ये गोवा आणि गोव्याला पण ते जाणार आहेत. नॅशनलला तुम्ही पण वसई म्हणलात वसेला वसई म्हणतात. थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच. या एक फोटो घ्या. एक फोटो. तर मित्रांनो आपण वसई कला क्रीडाला आलोय. म्हणजे मी एकटाच नाही आलोय, तर माझ्यासोबत मी मित्र पण घेऊन आलोय. आपला आयुष आहे, आयुष शिंदे, आणि त्याला घेऊन आलो मी. आणि आम्हाला आज वसई कला क्रीडाचा ब्लॉग बनवायचा होता, तर माझ्यासोबत तो आला. त्याला पण बघायचं होतं आपण ब्लॉग कसे बनवतो ते. तर आयुष, तुझं पण कोकणप्रेमी चॅनलमध्ये स्वागत आहे. पहिल्यांदाच आलेस तू, तर आज माझ्यासोबत राहा आणि आपण पूर्ण ब्लॉग बनवू. बघ कसं वाटतं तुला पण अंदाज येईल. चल मग पुढच्या ब्लॉगला रेडी होऊया. तर आपण आता वसईच्या आत म्हणजे स्पोर्ट्सच्या आतमध्ये ग्राउंडमध्ये एंट्री टाकली आपण. आणि हे बघा समोर जे आपल्याला दिसते ना, ते वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचं म्हणजे हा पूर्ण रंगमंच आहे. आणि इथे सर्व वेट म्हणजे वजनी गटाची वगैरे नोंदणी वगैरे केली जाते. कला आम्ही पहिले यायचो, मी विवा कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा मला इथे यावं लागायचं स्पोर्टमध्ये खेळायला. आणि हा पूर्ण रंगमंच आहे, म्हणजे इथे कार्यक्रम होतात. आणि आता मला वाटतं कोण आले, नंदेश उमक आलेत ना रे, तर इथे नंदेश उमक आलेत, तर त्यांचा कार्यक्रम होणार आहे. तर मित्रांनो आपल्याला इथे ना शेवऱ्यांचं चित्र दिसते ना, ते म्हणजे 800 रुबीस क्यूब यांनी बनवलेलं आहे. ते आपण मी तुम्हाला दाखवतो. तर आयुष्य सांगतो मी, आयुष्य दाखव. पहिलं आहे ना, हे दाखव आपल्याला. हे बघा 800 रुबीस क्यूब मध्ये ते बनवलेलं आहे. आणि मला वाटतं सिद्धेश जनार्दन काटकर यांनी बनवलेलं आहे ते. आणि त्या मुलाने उत्कृष्ट असे देखाव केले पूर्ण. म्हणजे ते आपण 800 रुबीस क्यूब बनवून टाकलेलं आहे, तर आपण बघू शकताय. आणि खूप मला बरं वाटलं बघून हे 800 रुपीस ते बनवणं म्हणजे एवढं सोपं काम नाही. आपल्याला जर हातामध्ये घ्यायला गेलं तर आपण साधं ते कलरिंगचं टाकायला गेलं तर आपल्याला अर्धा एक तासच जातो. हे 800 रुपीस बनवलेलं आहे, एकदम ग्रेट बनवले. सलाम भावाला. तर मित्रांनो स्टार्टिंगलाच एंट्रीला आपल्याला आहे ना, तिथे रंगमंच मी तुम्हाला बोललो, तर आपल्याला तिथे विठ्ठल उमक विठ्ठल उमक यांचा मुलगा नंदेश उमक यांचं कार्यक्रम सादर होते. आणि तिथे स्क्रीन पण लावले आणि इथे चालू आहे त्यांचा. अजून कार्यक्रम चालू नाही झाला, तोपर्यंत होईलच. आपण आणि स्पोर्ट्स चालू आहेत, ते स्पोर्ट बघून घेऊया आपण. आधी आयुषला विचारूया. आयुषलाच विचारतो मी, आयुष आता काय करूया, म्हणजे आपण पहिला काय बघूया? पहिला आपण व्हॉलीबॉलची मॅच बघूया. आधी सर्व म्हणजे स्पोर्ट काय चालू होते बघूया. आधी स्पोर्ट्स बघूया, मग तेवढ्यातच ते कार्यक्रम चालू आहे, आपण त्याच्याकडे जाऊया. नंतर मग आपण तिकडे ते अग्री लोकांचं ते हे लावलंय, कोकणी अग्री कोळी लोकांचे स्टॉल लावले, तेही बघून घेऊया आपण. आणि तोपर्यंत आधी हे स्पोर्ट्सचं सर्व काय चालू आहे ते आपण बघून घेऊया, त्याचे शूट घेऊया. मग नंतर मग लास्टला रंगमंच ते घेऊया. तर आपण पहिलं आहे ना मित्रांनो, इथे मला वाटतं लंगडीचा कार्यक्रम चालू आहे, म्हणजे लंगडीचा स्पोर्ट्स चालू आहे इकडे, मुलींचं आहे. आपण तेही बघून घेऊया. पहिलं तेच बघूया आपण. हो सकाळ रे तुम्ही जमले. आता इकडे व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल बोलतो ना आपण. व्हॉलीबॉल ओके. फोटोग्राफर दांडेकर फोटोग्राफर दांडेकर आणि लगोरीच्या मैदानावर आहे. कबड्डी गट क्रमांक 63 पुढा 5,000
आई अष्टभुजा माता प्रतिष्ठा रांगाव ब आई अष्टभुजा माता प्रतिष्ठा रांगाव ब शिवाजी स्पोर्ट्स क्लब आणि आई अष्टभुजा कबड्डी संघ ब या चारही संघांनी मैदानात यायचं. बरेच कार्यक्रमात पाहिलं आहे, ऐकलं आहे, पण आज खास अनोखा नजारा तुमच्या समोर आम्ही सादर करत आहोत. तुम्हाला निखळ आनंद देण्यासाठी सादर आहे चित्रपट गीते, लोकगीते, नृत्याचा अनोखा नजराणा कंदेश व प्रश्न. तर इथे कबड्डीची मॅच लागली आणि मुलांची आनिवड्या टीम आहे एक आणि दुसरी आहे ते तिकडे समोर युवा प्रतिष्ठान टीम आहे. तर ही नवीनच मॅच चालू होते यांची. मग बघूया थोडा वेळ यांची मॅच. आई अष्टभुजा माता प्रतिष्ठा रांगाव ब आणि आई अष्टभुजा कबड्डी संघ दोन्ही संघांनी मैदानात आऊट करते. तोंड हातावर घेतला, हातावर तोंड घेतला, तोंडावर हात घेतला, आऊट ना बसा. बरं काय रे अरे यांच्यात रायडर नाही वाटतं. मग रायडर नाही वाटतं यांच्यात. लूज टाकते पूर्ण बरोबर, लूज टाकते वाटलेलं मला. आई अष्टभुजा प्रतिष्ठा आणि आई अष्टभुजा कबड्डी संघ रांगाव अजून खांजोडी पोरं चांगली आहे. मैदानात या. शेवटचा पुकार ठेवून मैदानात रायडर या. अष्टभुजा माता प्रतिष्ठा आणि अष्टभुजा कबड्डी संघ तर मित्रांनो, लहानपणीचा गेम आपण तर खेळलोच सर्वजण, म्हणजे लगोरी. तो गेम बघा. चेंडू कोणाच्या हातात आहे आता? तीन चान्स असतात ना. कोण आहे?
मारला पॉइंट वाचला वाचला तर मित्रांनो आपण कोर्टचं सर्व फिरून आलोय आणि आपल्याला समोर दिसतंय ना ते खाद्यपदार्थांचे स्टॉल आहे. म्हणजे आगरी लोकांचा जेवणाचे तिथे पदार्थ वगैरे आयटम्स म्हणजे जेवणाचे पदार्थ सर्व अवेलेबल असतात आणि खास करून त्यांचे पच्चीचे प्रकार जास्त असतात. तर आपण तेही बघूया. मी तुम्हाला दाखवतो, आतमध्ये घेऊन जातो. चला. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना त्याचप्रमाणे हा बघा इथे मस्तगंध महिला संघ फिश पॉइंट आहे आणि हे कोलीवाडा पाचूबंदर म्हणजे इथलेच आहेत, स्थानिक रहिवासी आहेत आणि त्यांच्या वसईमधलेच आहे, कोलीवाड्यामधलेच आहेत ते सर्व. तर आपण तिथेही बघूया आपण काय अवेलेबल आहेत ते.
तर आपण सांगितल्याप्रमाणे हे बघा काकींचे स्टॉल लावलेले आहेत आणि इथे प्रत्येक आयटम्स इथे त्याने अवेलेबल करून ठेवलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो सर्व. हे बघा तर मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं की आपण स्पोर्ट्सचं सर्व फिरून आल्याच्या नंतर आपण स्टॉलवर जाणार आहोत आणि आपल्याला पहिला स्टॉल भेटला काकींचा. तर काकी नमस्कार, तुमचा कोकम रवी चॅनलमध्ये. आणि हे पदार्थांचं म्हणजे ते लावण्याची परंपरा तुमची काय आहे ते मला नक्की सांगाल. हे तुम्ही जे पदार्थ तुमचे दरवर्षीप्रमाणे आणि हे पदार्थ म्हणजे किती वर्षापासून तुमची परंपरा आहे? हे 300 आणि हे कलापेठा चालू असल्यापासून स्टार्टिंगपासून सुरुवातीपासून लावतात. आणि हे पदार्थ ओके. आणि ती स्थानिक रहिवासी इथलंच आहे. तर काकीने सांगितल्याप्रमाणे ते स्थानिक रहिवासी इथलेच आहेत आणि हे दरवर्षीप्रमाणे त्यांच्या पदार्थांचे स्टॉल लागलेले असतात. आणि कसा म्हणजे न्यूज काय लोकांच्या प्रतिसाद किती आहे? म्हणजे मित्रांनो आणि हे किती जण इथे लोक घरातलेच सर्व यांच्या घरातला ओके यांच्या घरातला स्टॉल लागलेला असतो म्हणजे घरातले सर्व म्हणजे तुमची मच्छीमध्ये वगैरे बोट वगैरे. तर खूप बरं वाटलं काकींच्या स्टॉलवर येऊन आणि आपण आतमध्ये जाऊया त्यांच्या स्टॉलचं बघूया, देखावा पण करूया आपण. काकींची मेहनत तर आपण बघू शकता. म्हणजे स्पोर्ट्सला दरवर्षीप्रमाणे यांचा स्टॉल इथं लागलेलाच असतो. आणि इथे बघा त्यांनी आपले काही मित्र माते भेटले आणि इथे त्यांचे बघा जेवणाचे पदार्थ हे लोक रेडी करूनच ठेवतात. आणि हे रेडी अवेलेबल असतं ना, जेवण तुमचं रेडी अवेलेबल करूनच ठेवलेलं असतं. आणि म्हणजे जेव्हा असं कस्टमर येतात तेव्हा लगेच कस्टमरला आम्ही गरम गरम देतो. लगेच गरम गरम त्यांना. ओके, चांगली उत्तम सोय आहे. आपण आतमध्ये पण बघूया. हे बघा इथे सर्व लोक बसलेले आहेत जेवणाची ऑर्डर घ्यायला आणि इथे पदार्थ बनवण्याचं काम चालू आहे. तर आपण बघा हे बघा फायनली आपला हा ब्लॉग इथेच थांबतोय. आणि वसई कला क्रीडा 34व्या दिनानिमित्त महोत्सव हा 2023चा आपल्याला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ मी आपल्याला इथेच एंड करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तिथपर्यंत बाय.